नमस्कार. आज आपण मसाला एग फ्राय बनवून घेणार आहोत. त्यासाठी काही अंडी आपल्याला उकडत ठेवायची आहेत. अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. एका डिश मध्ये मी 1-1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये फक्त अर्धा चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घालून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट देखील घालू शकता. पण इतका जरी मसाला तुम्ही तयार केला तरी देखील तयार होणारी मसाला एग फ्राय अतिशय चविष्ट तयार होतात. तर आता हा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर ही बॉईल अंडी तयार झालेली आहेत. याचे आपण 2 भाग तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे मी सर्व अंड्यांचे 2-2 भाग करून घेणार आहे आणि तयार झालेले हे 2 भाग आपण तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत. तर त्याचा जो वरचा भाग आहे त्यालाच आपण मसाला लावून घेणार आहोत. तर आता या मसाल्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घातलं होतं. त्याचं एकच कारण म्हणजे हा जो मसाला आहे तो छान असा कोटिंग होऊन अंड्याला चिकटला जातो आणि हा मसाला अंड्यापासून वेगळा होत नाही. तर ते फक्त बेसन पीठ लावल्यामुळेच होतं. तर म्हणून आपण यामध्ये थोडंसं अर्धा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. तर आता बाकीचे सर्व अंड्यांना मी अशा प्रकारे हा सर्व मसाला लावून घेणार आहे. तर सर्व अंडी अशा प्रकारे मी मसाला लावून घेणार आहे. तर इथे अंडी आता तयार झालेली आहेत. आता ही अंडी आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर एका तव्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. फक्त अर्धा चमचा तेल पुरेसं होऊन जातं. जास्त तेलाची देखील आवश्यकता लागत नाही. गरम तव्यावरती तेल व्यवस्थित पसरवून घेऊया आणि अंडी जी आहे ती अशा प्रकारे आपण उलटी अशी ठेवून देणार आहोत आणि छान अशी 1 ते 2 मिनिटांसाठी त्याला आपण परतून घेऊया. 1 ते 2 मिनिटांमध्ये छान अशी अंडी सोनेरी रंगावरती भाजली जातात. आता हे तेल आपल्याला अशा पद्धतीने तवा गोल आकार फिरवून ही परतून घेणार आहोत अंडी. तर आता ह्याला आपण पलटून घेऊया. तर मस्त असा जो मसाला आहे तो या अंड्यांना चिकटलेला आहे आणि छान अशी सोनेरी रंगावरती अंडी आता फ्राय झालेली आहेत. ही अंडी तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी टिफिनला देखील देऊ शकता, लहान मुलांना देखील देऊ शकता. स्टार्टर म्हणून हे अंडी खाऊ शकता तुम्ही. तर आता ही अंडी तयार झालेली आहेत, काढून घेऊया. आता ह्या अंड्यावरती आपण थोडंसं सजावट म्हणून कोथिंबीर घालून घेणार आहोत. आवडत असेल तर थोडंसं चाट मसाला घालू शकता, पण त्याची जास्त आवश्यकता भासत नाही. थोडंसं बारीक चिरलेला कांदा. तर आजची एग फ्राय मसाला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.